तर आम्हाला तुम्हाला त्यासाठी आता आम्ही सांगणार आहोत की महिला स्वच्छता आणि आरोग्य. तर हे जी आपण आपली निर्मिती आपल्या स्वतःपासून कशी करायची. आता आपल्याला माहिती आहे की आपली स्वच्छता आपण जी स्वतः मेंटेन करतो आपल्या दिनक्रमातून, पण सगळ्यात जास्त आपली स्वच्छता महत्वाची असते जे आपल्याला मानसिक आपली पाळी येते दर महिन्याला. तर आपल्याला ही पाळी यायची सायकल कशी असते की आपल्याला दर महिन्याला दर महिन्याला आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की आपलं एक ओव्ह्युलेशन होत असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला आपल्या दरवाजाच्या पिशवीमध्ये अंडी जी असतात ती हे करत असतात, ती फर्टिलाइज होत असतात. तर ती यायच्या अगोदरच जे काय आपल्या बॉडीमध्ये काय टॉक्सिक असेल किंवा अस्वच्छता असेल तर ती आपल्या शरीरातून बाहेर पडत असते पिरियडच्या मानसिक पाळीच्या रूपामध्ये. बरोबर. तर त्याच्या वेळेस आपलं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर ते कसं करायचंय की आपण सॅनिटरी नॅपकिनचा जो वापर करतो तो वापर व्यवस्थित झाला पाहिजे. ते सॅनिटरी नॅपकिन आता बरेचदा आपण असं होतो की कामामध्ये असलो तर आपण सॅनिटरी नॅपकिन जे आहे ते दिवसभर वापरतो की खूप वेळ ठेवतो, पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला खूप इन्फेक्शन होतात. ते आपल्याला आत्ता कळत नाहीत, पण पुढे जाऊन जसं सर्व्हिकल कॅन्सरची लक्षणं जी असतात अशी काय गोष्टी आपल्याला दिसतात. तर ते लक्षणं कसे होतात की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, मला हा आजार कसा काय झाला, मी तर व्यवस्थित खाणं पिणं ठेवलंय, माझं तर आरोग्य चांगलंय, किंवा मी चांगलं चालते वगैरे, एक्सरसाइज करते किंवा काम करते मी दिवसभरातून, घरातली आपण कामं करतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण आरोग्य चांगलं ठेवलं आपण. पण अशा काही गोष्टींची सुरुवात आधीपासूनच आपल्या शरीरामध्ये होत असते. मग त्याच्यासाठी आपण काय करायचंय की आपण सॅनिटरी नॅपकिन जे आणतो तर ते आपण स्टोअर करताना म्हणजे पॅकेटमधून काढून ठेवलं की लगेच ते पॅकेट तसंच ओपन नाही ठेवायचं. कारण त्याच्यावरती तुम्ही बघितलं सॅनिटरी नॅपकिन जे आहे त्याच्यावरती पण डस्ट बसू शकते, धूळ बसू शकते आणि आपण तेच यूज करतो. बरोबर. तर त्याच्यासाठी मग आपण ते जेव्हा यूज करतो तर ते कव्हर जे आहे ते पॅक करून व्यवस्थित ठेवलं पाहिजे आपण आपलं यूज झाल्यानंतर, कळलं का, किंवा त्याच्यावरती धूळ किंवा काय असं काय बसू नये. आणि मग आपण जेव्हा ते यूज करू, यूज झाल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावरती यूज केल्यानंतर तुम्ही ते फार तर 4 ते 5 तास एवढंच ते वापरायचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित काढून डिस्पोज करायचं असतं, जास्त वेळ नाही. मग असं दिवसातून तुम्हाला आता आपल्याला माहिती असतं की आपल्या सॅनिटरी नॅपकिन किती लागू शकतात किंवा आपला वापर कसा आहे, हा प्रत्येक बॉडीचा वेगळा असतो. मी असं नाही म्हणत की तुम्ही दिवसातून 2 वापरा 3 वापरा, आपल्याला प्रत्येकाच्या शरीरानुसार तुम्ही ते वापरलं पाहिजे, पण जास्तीत जास्त 4 ते 5 तास तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं डिस्पोजल व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे सॅनिटरी नॅपकिन तुम्ही त्याचं डिस्पोज तुमचं वापरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित एकतर न्यूजपेपरमध्ये किंवा बरेचशा सॅनिटरी नॅपकिनला जे बाहेरून कव्हर असतं त्यालाच पाकिट असतं आत, हे आपण बरेच जण बघत नाही की सॅनिटरी नॅपकिन जेव्हा आपण ओपन करतो तर त्याच्यावरतीच बाहेर एक व्हाईट कलरचं कव्हर असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ती डिस्पोजल बॅग असते. बरेचदा आपण घेऊन येतो पण आपल्याला लक्षातच येत नाही. तर त्या पद्धतीने ते डिस्पोजल पण तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ते रॅप केल्यानंतर व्यवस्थित त्याची घडी करून, आणि तुम्हाला आता माहित असेल जसं आपल्या आरोग्याने पण आपल्याला आता कॉर्पोरेशनने आपल्याला सांगितलं आहे की आता बरेच जण महिला असतात जे कचरा आपला उचलतात, आपण ते शेवटी डस्टबिनमध्ये एक्सपोज करतो, पण त्या लोकांना पण त्यांच्या आरोग्याची काळजी असते. बरोबर. मग ह्याच्यासाठी आपल्याला नवीन आपल्या ह्याच्यानुसार कॉर्पोरेशनने जे आपल्याला रूल जे सांगितले पुणे महानगरपालिकेने, तर आपल्याला त्यांनी असं सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही एक लाल फूल पण करत जावा. बरोबर. म्हणजे कचरा उचलणाऱ्याला कसं कळणार आहे ना की हा कचरा जो आहे हा सॅनिटरी आपण डिस्पोजल केले, ते उघडून बघण्याच्या नुसार अगोदर. बरोबर. तर त्यांनी तसं करू नये, त्यांच्या पण आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण शेवटी आपण महिलाच एकमेकांना हे करणार आहोत. तर त्याच्यासाठी मग तुम्ही त्याच्यावरती एक लाल टिपका सुद्धा काढला हवाय त्या न्यूजपेपरवरती किंवा कागदावरती, जेणेकरून समाजाला कळेल की ह्याच्या आतमध्ये काय आहे नक्की. कळलं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते व्यवस्थित डिस्पोज करा. डिस्पोज करताना सुद्धा तुमच्या घराच्या अगदीच आपल्या जिथे आपलं स्वयंपाकघर आहे किंवा काय आहे तर त्याच्यापासून थोडंसं लांब करा, जेणेकरून त्याचं ते जे जंतू किंवा काय आहे ते आपल्या घरामध्ये पसरू नये. ओके. तर असं तुम्ही त्याचं ते डिस्पोजल केलं पाहिजे. आणि परत शिवाय ह्या गोष्टी या वेळेसमध्ये आपण आपल्या व्यवस्थित सगळ्यात काळजी पण तुम्ही त्याची व्यवस्थित घेतली पाहिजे. म्हणजे आपली ती जागा स्वच्छ ठेवणं. ओके. तुम्ही त्याच्यामध्ये काही कुठलं इन्फेक्शन होऊ नये, म्हणजे वारंवार आपण म्हणतो की आपली जी ती जागा असते तर ती व्यवस्थित पाण्याने वॉश करून घेणे, दुसरं कुठलंही काही वापरायचं नसतं. कारण शेवटी हे बघा जी आपली मानसिक पाळीची जी जागा असते तर त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही साबण किंवा दुसरं कुठलंही केमिकल वापरायची गरज नसते. पाणी हेच त्याच्यासाठी स्वच्छता असते. आता मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट येतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, टीव्हीमध्ये पण भरपूर ऍड दाखवतात बरं का की तुम्ही हे वापरा ते वापरा स्वच्छतेसाठी, पण शेवटी कसं आहे ते मार्केटिंगची इंडस्ट्री आहे, त्यांना पण त्यांचे प्रोडक्ट विकायचे, नवीन अजून काय आणायचंय, जेणेकरून आणि आपल्या बायकांना काय वाटतं की अरे आलंय नवीन काहीतरी चला विकत घेऊया. बरोबर. असं होतं आपलं.
तर तसं काही न करता पाणी हे एकमेव गोष्ट आहे जी तुमची ती जागा व्यवस्थित स्वच्छ ठेवते. तर फक्त पाणी वापरा तुम्ही जेव्हा कधी, इतर वेळेस नाही, फक्त मानसिक पाळी असं काय नाही, इतर वेळेस सुद्धा नुसतं पाण्याने सुद्धा आपली ती जागा स्वच्छ केली तरी आपल्याला फायदेशीर आहे. ओके, फक्त पॅडचं डिस्पोजल. मग ह्याच्यामध्ये अजून दुसरा प्रकार की टॅम्पून पण येतं. असं एक छोटं आलंय ते टॅम्पून म्हणून, तुम्हाला माहित असेल आता ते एक दुसरं गोल पॅड आलंय. तर त्याच्यासाठी सुद्धा तसं आहे, त्याला ते रिंग असते ती सुद्धा आपल्या त्या जागेमध्ये ठेवल्यानंतर ते पॅड त्याच्यामध्ये हे होतं, फुगतं, नंतर तुमचं पाळीचं हे कलेक्ट करतं आणि ते सुद्धा काढतं. पण तुम्ही जर टॅम्पून जरी वापरलं, आता बऱ्याचशा मुली, तुमच्या जर मुली असतील तर त्या आता जास्त करून कॉलेज जायला तर जातात तर त्या वापरतात, पण त्यांनाही सांगा की त्याचाही वापर जो आहे तो 3 ते 4 तासच असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नसला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ते सुद्धा तसंच काढून व्यवस्थित डिस्पोजल केलं पाहिजे. आता इथं पल्लवी आपल्याला थोडीशी या चार्टमध्ये तुम्हाला एक चित्र स्वरूपात थोडीशी माहिती सांगते. मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन आणि कपचा वापर करायला हवा आणि त्यानंतर दर 4 ते 5 तासांनी ते बदलले पाहिजे त्यांनी सांगितलं. आणि स्वच्छतेमुळे संसर्गाचा धोका कमी होतो. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरून स्वच्छता करून त्याबरोबरच वापरलेले पॅड पुन्हा योग्य प्रकारे गुंडाळून कचरापेटीतच टाका, उघड्यावरती टाकत जाऊ नका. आणि पॅड बदलल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवून टाका. स्वच्छता बाळगा, निरोगी राहा आणि आत्मविश्वास वाढवा. आपली जेव्हा मासिक पाळी येते त्याच्या काही, आता प्रत्येकाची सायकल माहिती असते. काही लोकांना 2-3 दिवस आधी येते किंवा काही लोकांना 2-3 दिवस नंतर येते. तर ह्या दरम्यान जेव्हा आपल्याला आपलं माहिती असतं की बाबा 4 तारखेचं आहे म्हणजे मला याच्या आधी साधारण 2 तारखेला येणार किंवा 4 तारखेचं असेल तर मला 6 तारखेला येणार, तर आपण थोडं न्यूट्रिशन खाण्यापिण्याच्या दृष्टीने पण काळजी घेतली पाहिजे. बेसिकली काय म्हणा, महिनाभरच तुम्ही हे केलं पाहिजे, पण अशा दिवसात 4 दिवसात जो थकवा जाणवतो किंवा 4 दिवस संपल्यावरही पुढे 4 दिवस थकवा जाणवतो, म्हणजे ह्या एक 8-10 दिवसात भरपूर फळं खाल्ली पाहिजे. जलद्रव्य जे असतात म्हणजे विविध सरबत पण तुम्ही घेऊ शकता. ह्या हवेला जसं कोकम सरबत आहे, घरगुती लिंबू सरबत. तर लोक डॉक्टर्स वगैरे सांगतात की नारळ पाणी वगैरे प्यावं, पण प्रत्येकालाच ते शक्य नाही. आणि ते जाऊन रोज 10 दिवस किंवा इव्हन 4 दिवस आणणं पण कधी कधी आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. पण घरगुती हे जे उपाय असतात, लिंबू पाणी सारखा उपाय तर कोणी पण करू शकतं. आणि बेसिकली ह्या 8 ते 10 दिवसात पाळीच्या 8 दिवस आधी मॅक्सिमम जर का तुम्ही पालेभाज्या जर का खाल्ल्या, तर पालक वगैरे ज्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण आणि मॅग्नेशियमचं प्रमाण खूप जास्ती असतं, किंवा फळांमध्ये पण केळी एक फळ आहे ज्याच्यात मॅग्नेशियम पोटॅशियम खूप जास्ती प्रमाणात असतं. त्याच्याने काय होतं की जे आपल्याला क्रॅम्प्स येतात किंवा बऱ्याच बायकांना दुखतं, पोटात दुखतं, हातपाय दुखतात, मॅग्नेशियमनी तो प्रकार खूप कमी होतो दुखण्यात. सो न्यूट्रिशन पण तेवढंच महत्त्वाचं, म्हणजे महिनाभर तर न्यूट्रिशन खाल्लंच पाहिजे. पण ह्या गोष्टींचं जर का 4-5 दिवस आपण विचारपूर्वक सेवन केलं, फळं, भाज्या आणि हायड्रेशन, तर हे 4 दिवसाचा जो त्रास आहे तो बराच कमी होतो. आत्ताच माझ्या 2 मैत्रिणी सर्वच माहिती सांगितली. त्याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा ॲड करावा वाटतो की बऱ्याच आता जो सायकल असतो आपला 28 दिवसाचा पिरियड, बऱ्याच जणींना तो पिरियड झाला किंवा नवीन पिरियड्स येतात मुलींना, तुमच्या मुलींना वगैरे, एक 2-3 महिन्याच्या काळानंतर त्यांना ते पिरियड्स येत नाही. तर अशा वेळी काळजी घ्यावी की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून व्यवस्थित त्याची माहिती घ्यावी की तिथे का आलं नाही, कारण त्याच्यामुळे भरपूर आजार पुढं होतात. म्हणजे जाडी वाढणे किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स तुमचे होतात. त्याच्यामुळे ह्याची काळजी तुम्ही प्रत्यक्ष घ्या की बाबा 1 महिना आली नाही मग जाऊ द्या, दुसऱ्या महिन्यात येईल किंवा तिसऱ्या महिन्यात येईल. पण तसं न करता ज्यावेळी ते होत नाही वेळच्या वेळी, कारण 28 दिवसाच्या सरकनंतर पिरियड्स हे आलेच पाहिजे.
म्हणजे त्याच्यावरती भरपूर उपाय की एक्सरसाइज करणे. काहींची मुलींची आता जे नवीन पिरियड्स येतात त्यांची जाडी अचानक वाढली जाते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची व्यवस्थित माहिती घेऊन आणि त्यांची ती ट्रीटमेंट घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो.